आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। महायुती सरकारनं आनंदाचा शिधा मते मिळवण्यासाठीच वाटला होता का? ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वैभव नाईकांचा सवाल। तर निवडणुकीपुरतेच सत्ताधाऱ्यांना हिंदूंचे सण आठवतात। यावर्षी आनंदाचा शिधा दिला नसल्यानं नाईक आक्रमक। कुडाळच्या नगराध्यक्षांसह 6 नगरसेवकांचं भाजपमधून निलंबन। जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी बजावल्या नोटिसा। पक्षाची शिस्तभंग केल्यामुळे निलंबनाची कारवाई। भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलं पत्र। मुंबई बँकेकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण लाभार्थी महिलांना 0% व्याजदरानं कर्ज योजनेचा शुभारंभ। मुख्यमंत्री फडणवीसांचा व्हिडिओ कॉलवरून लाडक्या बहिणींशी संवाद। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांनी सांगलीमध्ये बैठक। आगामी पालिका निवडणुका पूर्ण ताकदीनं लढवणार। दरम्यान काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांचा निर्धार। लंडनमधील महाराष्ट्र भवनासाठी 5 कोटींचा निधी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धनादेश सुपूर्द। धुळ्यात भाजीपाल्याचे दर वाढले। पावसानंतर भाजीपाल्याची आवक घटल्यामुळे दर घसरले। तर सरासरी दर 60 रुपये किलोच्या सध्या पुढे गेल्याची माहिती। सोलापुरात अश्लील नृत्य करणाऱ्या व्यक्तीचा मारहाणीत मृत्यू। महापुरुषाच्या पुतळ्यासमोर अश्लील नृत्य केल्यामुळे मारहाण। सोलापूर शहराच्या फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतली घटना। पुतळ्यासमोर अश्लील नृत्य करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल। भिवंडी वाडा महामार्गावर खड्ड्यांमुळे ट्रक उलटला। तर वाडा इथून भिवंडीकडे जाताना अचानक ट्रक उलटला। खड्ड्यांमुळे वाहन चालकांना मोठा मनस्ताप।